नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेधच्या नाती गोती या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर आपण अटॅचमेंटविषयी बोलत होतो. समजा चौघांचं कुटुंब आहे आणि रस्त्यात चालत असताना त्यातला एक जण खड्ड्यात पडला, तर आमचं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणत बाकीच्या तिघांनी पण खड्ड्यात उडी मारली तर अटॅचमेंट म्हणजे एक्झॅक्टली हेच आहे. पण आपण डिटॅच्ड असलो तर एक जण खड्ड्यात पडला तर आपण त्याला खड्ड्याबाहेर राहून हात देऊन बाहेर काढू शकतो, बरोबर ना? आता हे असंच समोरचा समजा एखाद्या भावनिक खड्ड्यात असेल. भावनिक खड्डा म्हणजे काय सांगा बरं? म्हणजेच रागावलेला असेल, चिडलेला असेल, निराश असेल, हताश असेल, कटकटीत असेल, वेदनेत असेल, तर या भावनिक खड्ड्याच्या बाहेर आपण राहिलं पाहिजे, तरच आपण त्यांना यातून बाहेर काढू शकतो, बरोबर ना? आणि त्यामुळे अटॅचमेंट म्हणजे भावनांमध्ये गुंतणं आणि डिटॅचमेंट म्हणजे भावनिक खड्ड्याच्या बाहेर राहणं. माझं तुझ्यावर प्रेम आहे, जरी काही कारणाने तू माझ्यावर रागावला असलास तरीही मी तेव्हाही शांत राहीन जेव्हा तुझी चिडचिड होतीये. अशा प्रकारे भावनिक खड्ड्याच्या बाहेर राहणाऱ्या घरटी एका व्यक्तीची आज गरज आहे. मग आहात का तुम्ही तयार ती व्यक्ती व्हायला? विचार मंथन चालू ठेवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.